गेल्या आठवडाभरापासून पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार अशी चर्चा होती। त्यामुळे आठवडाभरापूर्वी काही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा देखील लागल्या होत्या। मात्र त्यावेळी दरवाढ झाली नाही। पण आज पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली। त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकातून दरवाढीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। कोल्हापुरातील सर्वसामान्य वाहनधारक, रिक्षा व्यावसायिक आणि महाविद्यालयीन युवकांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। आज जे निवडणुका झाल्या दुसऱ्या राज्याच्या, ते पेट्रोलला एकदम अचानक 3 रुपये वाढल्यामुळे आम्हाला परवडणार ही गोष्ट नाही आहे। आणि त्यात कसं आहे माहिती आहे काय, विधानसभा, जिल्हा परिषद बाकी आपल्या महाराष्ट्राच्या इतर निवडणुका झाल्या, त्या झाल्यानंतर काय पेट्रोल वाढ केली नाही। परत आता सर्वसामान्यांना परवडणारं पेट्रोलचं आता परवडत नाही आहे। 3 रुपये महाग म्हणजे आपल्याला कसं आहे माहिती आहे, सर्वसामान्य माणसाला ही परवडणारी गोष्ट नाही आहे। पेट्रोल दरवाढीमुळे सामान्य जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे। आणि सामान्य जे लोक आहेत त्यांना जे किरकोळ जे सर्व्हिसवाले म्हणजे उद्यमनगरमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांचं पूर्णपणे बजेट कोलमडलेलं आहे। सर्वसामान्य माणसांना पगार 10,000 असं जर पेमेंट पेट्रोल दर जर वाढायला आलं तर सामान्य माणसाने करायचं काय? माझे कित्येक वर्ष झाले माझा रिक्षा व्यवसाय आहे। आतापर्यंत गॅस वाढला, पेट्रोल वाढले, रिक्षा व्यवसाय कसा करायचा? भाडे वाढ कोण देत नाहीत। भाडे वाढवून मागितले तर सरकारकडून घ्या, सरकारही देत नाही। इलेक्शन झाल्यानंतर अचानक जे पेट्रोलमध्ये जे 3 रुपये दरवाढ झाले, त्यामुळं आम्हाला तरी ते काय परवडत नाही। कारण आम्ही 8-10 हजारावरून नोकरी करतो आहे, आम्हाला परवडणार कसं? कारण आम्ही कॉलेज शिक्षण करून जर आम्हाला नोकरी करायची म्हटलं आणि अचानक जर तुमची अशी पेट्रोलची दरवाढ होत असेल तर सामान्य माणसानं बघायचं कुणाकडं? या सरकारनं पण हे असं अचानक केलं, हे आम्हाला काय बरोबर वाटलेलं नाही आहे। आज जे अचानक 3 रुपयानं दरवाढ झाली पेट्रोलची, ही फारच दरवाढ आहे। कारण आता निवडणुका वगैरे संपलेल्या आहेत, सगळं झालेलं आहे, युद्धाचं पण हे थांबलेलं आहे सगळं, तरीसुद्धा ही अचानक 3 रुपये दरवाढ झालेली आहे। हे खरोखर सर्वसामान्य माणसांना परवडणारे नाही। कोल्हापुरात कसं यायचं खेडेगावमधून, हा प्रश्न आहे। पेट्रोल हे अचानक 3 रुपये वाढवले की इलेक्शन हे होण्याच्या अगोदर हे जे भाजपने जे घोषणा केल्या ते अचानक एकदम 3 रुपये वाढवले। सामान्य माणसानं जर गाडी घ्यायचं काय चालत फिरायचं, हे इलेक्शनच्या अगोदर अशी घोषणा वेगळी, आता वेगळी, हे गरीब जनतेला परवडणार नाही। मागासवर्गीय गरीब माणूस काय करणार? एकूणच कोल्हापूरकरांनी इंधन दरवाढीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे।